आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आहे। अंजनी दमे यांनी CDR काढलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की एकनाथ शिंदे हे वारंवार खरं त्यांच्या संपर्कात होते। बघा, अंजली दमानिया कोणी रॉच एजंट आहे का पोलीस खात्यात कोणी गुप्तहेर आहेत का मला माहिती नाही। हे खरं तर तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे की त्यांना CDR रिपोर्ट कुठून मिळाला। आजकाल AIच्या माध्यमातून काय काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे। अशोक खरात जे महिलांवर अन्याय अत्याचार करत होता आणि ज्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, तो विषय डायव्हर्ट करून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी हा विषय नेण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे का हे पण बघितलं पाहिजे। आणि मग याच्यावर खरं पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे, कारण CDR रिपोर्ट हा थेट SP किंवा तत्सम वरचे अधिकारी यांच्याशिवाय कोणालाही मिळू शकत नाही। तुम्हाला असं म्हणायचं आहे की अधिकाऱ्यांनी तो पुरवला नाही? बघाल त्यांना विचारा ना, मी तर म्हणते तुम्ही त्यांना विचारा की त्यांना कोणी दिला। त्या बोलतायत तर त्यांनीच खरं याचं उत्तर द्या। तर संशय कोणावर आहे? कारण की सरकारची मदत असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। माझा संशय कोणावरही नाही आहे। प्रश्नाला उत्तर त्यांनी द्यावं एवढंच माझं म्हणणं आहे। मला आणखी एक प्रश्न आहे की कुठेतरी खरात प्रकरणाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना कुठेतरी घेरण्याचा तर प्रयत्न होत नाही? एकनाथ शिंदेंना घेरण्याचे अनेक प्रयत्न कोणी कोणी केलेले आहेत, ते कधी सफल झालेले नाही आहेत। एकनाथ शिंदे हे जनतेतल्या मनातला एक आदर्श असे नेते आहेत, तळागाळातले नेते आहेत। अनेकांना त्यांचं जी डेव्हलपमेंट झाली आहे किंवा जी प्रगती त्यांनी महाराष्ट्राची केली आहे ती त्यांना खपलेली नाही आहे आणि म्हणून त्यांना कदाचित कोणी आकसापोटी काही करत असेल। अंजनी दमे एक शेवटला प्रश्न, अंजनी दमनिया यांना कुठेतरी कोणाचा पाठबळ असं वाटतं तुम्हाला? नाही, हे तुम्ही त्यांना विचारा। मला काय वाटतं, मला विचारण्यापेक्षा आम्हाला कोणाला विचारण्यापेक्षा अंजली दमानियांना आपणच विचारा की नेमकं त्यांना ही माहिती कोण देत आहे आणि त्या इतक्या बेधडक आहेत, इतक्या डेअरिंगबाज आहेत, तर त्यांनी खरं उत्तर द्यावं त्याच्यावर। आपण बघू शकतो की शिवसेना नेता मनीषा कायंदे आहे, त्यांनी सांगितलं की एकंदरीतच अंजनी दमनिया यांनी जो काही CDR सादर केलेला आहे तो त्यांच्याकडे कुठून आला याचा तपास व्हायला पाहिजे। कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।